फुटाचं घर महाराजच्या वतीने दिलं जाते. 500 चौरस फुटाचं घर जर महाराजच्या वतीने वरळीमध्ये दिले जात असेल, काळा चौकीला दिले जात असेल, तर धारावीतल्या लोकांना 500 चौरस फुटाचं घर का नको? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून आम्ही सगळे लोक विकास आम्हाला हवाय, पण धारावीतच आम्हाला घरं मिळाली पाहिजे, ती पण 500 चौरस फुटाची घरं मिळाली पाहिजे. याच्यासाठी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं हा संघर्ष चालू आहे. धारावीकरांनी यापूर्वी लाख लोकांचा मोर्चा काढलेला आहे. तो मोर्चा अदानीच्या कार्यालयावर नेलेला आहे. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी धारावीकरांचा विकास नाही, अदानीचा विकास करायचा ठरवलेला आहे. आणि म्हणून रोज अदानीच्या नावावर, धारावीकरांच्या नावावर रोज हजारो एकर जमीन या अदानीला दिली जाते. ही जमीन तुम्ही का घेताय? जर तुम्ही आमचा धारावीत मध्ये विकास करणार असाल, आम्हाला धारावीतच घर बांधून देणार असाल, तर मग धारावीकरांच्या नावावर बाहेर जमीन तुम्ही का घेताय? याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला धारावीच्या बाहेर घालवणार आहात, आम्हाला अधिकाधिक अपात्र करणार आहात. आणि म्हणून धारावीकरांनी सावध राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, ताकद निर्माण करायला पाहिजे. आणि सरकारच्या विरोधात झुंजण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. धारावीकर जर एकत्र आले तर काय करू शकतात हे यापूर्वी आपण सरकारला दाखवून दिलेलं आहे. 1 लाख लोकांचा प्रचंड मोर्चा आपण अदानीच्या कार्यालयावर नेलेला आहे. आणि म्हणून चोरी छुपे एका कंटेनर मध्ये धारावीच्या विकासाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम परवा त्यांनी पार पाडला. ते अक्षरशः घाबरलेले आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी घोषणा केलेली आहे, संघर्ष आपल्याला करावा लागेल, एकत्र लढावं लागेल. सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची, सगळ्या प्रांतांची माणसं आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी आपल्याला हा संघर्ष उभा करायचा आहे. आणि म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी आपली राजकीय विचारधारा थोडी बाजूला ठेवलेली आहे आणि धारावीकरांच्या घराच्या मागे सगळ्या धारावीतल्या राजकीय पक्षांनी आपली ताकद उभी केलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्या वेळेला धारावी बचाव आंदोलन हाक मारेल त्या वेळेला आपण त्या आंदोलनाच्या मागे सह्याद्रीच्या खडकासारखे मजबूतीने उभे राहा. ही धारावी बचाव आंदोलन तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. 1500 रुपये देऊन धारावीत महिलांना फसवण्याचा प्रयत्न करताय. लाडकी बहीण म्हणून त्यांचेच पैसे त्यांच्या गळ्यात मारताय. परंतु लक्षात ठेवा, धारावी बचाव आंदोलन तुम्हाला 1 कोटी रुपयाचं घर देणार आहे. 500 चौरस फुटाच्या घराची किंमत येणाऱ्या काळामध्ये 1 कोटी रुपये होणार आहे. धारावी बचाव आंदोलनाच्या जर मागे तुम्ही मजबूतीने उभे राहिलात तर तुम्हाला धारावीतच आम्ही 1 कोटी रुपयाचं घर देतोय. आणि म्हणून यांच्या 1500 रुपयाच्या टिकल्याला तुम्ही भीक घालू नका. तुमचेच पैसे आहेत, ते तुमच्या तोंडावर मारले जात आहेत. म्हणजे आमदार खासदार गुवाहाटीला गेले त्यावेळेला 50 खोके घेऊन गेले. भारतीय जनता पार्टीची माणसं सत्तेवर येताना म्हणाली, तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंटवर आम्ही 15 लाख रुपये टाकू. 15 पैसे सुद्धा आले नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं आपल्याला हा संघर्ष फार व्यापक करावा लागणार आहे, मजबूत करावा लागणार आहे. आणि म्हणून जर आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. धारावीच्या मुलुंडच्या कचरा कुंडीमध्ये आपल्याला नेऊन फेकण्याचा त्यांचा विचार आहे. आणि म्हणून धारावीकरांनी सावध राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि या संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणात सामील झालं पाहिजे. धारावीतल्या काम करणारे सगळ्या राजकीय पक्षाचे लोक आपल्या सोबत आहेत याचं आपण पक्क भान ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहले लड़े गुरुओं से, अब लड़ेंगे चोरों से, लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे. अदानी हटाओ, धारावी बचाओ, अदानी हटाओ, धारावी बचाओ, अदानी हटाओ, धारावी बचाओ, अदानी हटाओ, धारावी बचाओ. जंग लड़ो बेईमानों से, निकलो घरों मकानों से, जंग लड़ो बेईमानों से. दुकान के बदले दुकान दे,
निकलो घरों मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, पहले लड़े थे जोरों से, अब लड़ेंगे जोरों से।